पहाटे चांदणी उगवली आणि वाड्यात हालचाल सुरू झाली. त्रिंबकजीनं पहाटेच आंघोळ उरकून धोत्राचा सोगा मानेभोवती टाकून पूजेला सुरुवात केली. देवाचे टाक, शाळीग्राम, पादुका कामनात घेऊन पाणी ओतून स्वच्छ केलं. मग गंध फूल वाहून पांडुरंगाच्या मूर्तीच्या गळ्यात त्यानं चाफ्याच्या फुलांचा हार घातला. फुटलेल्या मोहराचा घमघमाट सुटला होता. तपकातून मोहर उचलून त्यानं मूर्तीवर ठेवला आणि उठून साष्टांग नमस्कार घातला. दिवस उजाडताच कुसाजी आला. पाठोपाठ इतर मंडळी आली. महादेवाच्या मंदिरात सनई चौघड्याचे सूर पहाटेपासूनच सुरू झाले होते. शेजारच्या आश्वी गावातून पुराणिक आला होता. महादेवाच्या मंदिरात शिवलीलामृताची पोथी वाचायला सुरुवात होईल. कुसाजी म्हणाला, त्याआधी आपण गावात फेरफटका मारून येऊ. रविराज लक्ष्मणपंत तयार झाले. त्रिंबकजी लवाजमाईनिशी बाहेर पडला. आत मानाबाईची सुनांजवळ गडबड सुरू होती. गोदे, चंद्राचं आवरलं का? म्हणावा आता खाली या. जी असं म्हणून गोदीवर गेली. सासूबाई नमस्कार करते. मैना जरीची पैठणी नेसून डोक्यावरून मोठा पदर काढून मानाबाई पुढे वाकत म्हणाली, औक्षवंत हो पुरी. देवाला जायची माझी तयारी झाली सासूबाई. अगं चंद्रा येते ना, दोघी बरोबरच जा. अजून त्यांचं आटपलं नाही आजीबाई. सईनं मध्येच तोंड घातलं. तीही आज नवीन लुगडं नेसली होती. अगं होईल आता, लेकुरवाळी आहे ना ती, थोडा वेळ लागायचाच आटोपता आटोपता. सईनं मुद्दाम मैनेकडे पाहिलं. तिला म्हणायचं होतं, सदान कदा म्हातारीला आपल्या नातवाचं आणि थोरल्या सुनेचंच कौतुक. त्यांच्या पुढे तुम्हाला कुणीही विचारत नाही. सय, पूजेचं सगळं घेतलं ना ग तपकात? सगळं घेतलं आजीबाई. तेवढ्यात गोदी किनखापाची कुंची घातलेल्या गणपतीला हातात घेऊन जिन्यावरून खाली उतरली. तिच्या पाठोपाठ चंद्रा खाली आली. तिनंही जरीची पैठणी नेसली होती. नाकात ठसठशीत नथ घातली होती. अंगावर सर्व अलंकार घातले होते. तिनं सासूबाईला नमस्कार केला आणि मैनाकडे पाहिलं. मैना, तुझी झाली तयारी पूजेची? तिनं विचारलं. मैनानं मानेनच होय म्हटलं. आणि दागिने नाही घातलेस ते? 4 चौघात जायचं, गावातल्याच बायका काय म्हणतील? चंद्रानं आश्चर्यानं तिला विचारलं. 1 नाही 2 नाही. मैना गप्प उभी राहिली. का ग मैना? परवाच पुण्याहून नवीन दागिने करून पाठवले ना त्रिंबकानं तुझ्यासाठी? मानाबाईनं विचारलं. हो पाठवले, मैना धुसफुसत म्हणाली. मग का घातले नाहीस? अगं तू आज घालावेस म्हणूनच त्रिंबकानं इतक्या घाईघाईनं पाठवले ना? होय की सासूबाई, मैना कडवट आवाजात म्हणाली. धन्यांनी दागिने पाठवले खरे, पण त्यांचीच अब्रू जाऊ नये म्हणून घातले नाही. अगं काय बोलतेस काय पोरी हे? खरं तेच बोलते, मैना ठसक्यात बोलली. असे दागिने तर माझ्या माहेरी कुळंबिणीच्या अंगावर असतात. मैना, एवढा माहेरचा तोरा? थांबा सासूबाई. संतापानं डोळ्यांची निष्फळ उघडझाप करणाऱ्या सासूला अडवून चंद्रा म्हणाली, मी घालते मैनाची समजूत. आणि मग ती सईला म्हणाली, सई वर जा आणि मैनाची दागिन्यांची पेटी खाली आण पाहू. सईनं दागिन्यांची शिसवी पेटी आणून चंद्रा पुढे ठेवली. चंद्रानं ती उघडून मैनेसमोर धरली आणि म्हणाली, मैना, यातले तुला कोणते दागिने आवडले नाहीत ते तरी सांग. हे काय दागिने? मैनानं पेटीतून भराभर दागिने उपसले आणि म्हणाली, ही वज्रटिका बघा. आहे हिला काही तेज? आहे यात एकतरी खडा? चंद्राच्या लक्षात आलं. एवढंच ना? मैना, ही वज्रटीक तू घे, मी ती घाली. आणि असं म्हणून तिनं आपल्या गळ्यातली वज्रटीक काढली आणि मैनाच्या गळ्यात घातली. आणि मग म्हणाली, आता झालं समाधान मैना? मैना खुदकन हसली. वेडे, हे मला नाही का सांगायचं? आणि मग चंद्रानं तिथंच स्वतःचे सगळे अलंकार मैनाच्या अंगावर चढवले. पुरी, मानाबाई भरल्या गळ्यानं म्हणाली, बायकांचा खरा दागिना मंगळसूत्र, इतर दागिने काय नुसती पिवळी माती. मैना खजील झाली होती. चुकलं सासूबाई, ही मेली सई मोठी वाईट. सई तिथून केव्हाच पसार झाली होती. मोठ्या बाई, मैना चंद्राला म्हणाली, आणा गणपतीला इकडे आणा, मी घेते. गोदे, तू आणि सई ही पूजेची तपकं घ्या. तात्या, या दिल्ली दरवाजाचं काम कसं झालं? कुसाजी गावकऱ्यांबरोबर फिरून त्रिंबकजीला सगळं दाखवत होता.
त्र्यंबकजीनं दिल्ली दरवाजाचं काम बराच वेळ निरखून पाहिलं. हमरस्त्यावरून तो दरवाजा थेट शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजासारखाच दिसत होता. त्र्यंबकजीच्या कपाळावर आठी पडली. वा, फारच छान झालं हे बांधकाम, त्र्यंबकजी म्हणाला. उसाजी, या दिल्ली दरवाजातून आत जाताना आम्ही स्वतःलाही आता पेशवेच समजू. उसाजी आश्चर्यानं त्र्यंबकजीकडे पाहत राहिले. त्र्यंबकजी त्याला म्हणाला, उसाजी, हा त्र्यंबकजी फार मोठा झाला नाही? दुसरा पेशवाच जणू. अरे वेड्या, पेशवे छत्रपतींच्या राज्याचे चाकर असले तरी त्यांनी दिल्लीच्या सल्तनीला आपलं धनीपण बहाल केलंय. म्हणून धन्याचा मान राखण्यासाठी शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा उत्तरेला बांधून त्यांनी धन्याला मानाचा मुजरा केलाय. आता इथं माझ्या गावात हा दिल्ली दरवाजा बांधून मीही पेशव्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो. उसाजी, जयाजी, अरे हा त्र्यंबकजी मोठा झाला असं तुम्हाला वाटलं तरी मी पेशव्यांचा हुजरा आहे हे विसरू नका. मी त्यांच्या पायांचा नोकर आहे. श्रीमंतांच्या पायाच्या धुळी इतकी ही किंमत त्र्यंबकजीची नाही. मी त्यांची बरोबरी करू. अरे माझे धनी दिल्लीला नाहीत, पुण्याला आहे. हा देह त्यांच्या अन्नावर पोचलाय, त्यांच्याच सेवेत पडणार आहे. माझ्या गावी उत्तरेकडे तोंड केलेला दिल्ली दरवाजा नको, पुण्याच्या वाटेकडे तोंड करून मोठा दरवाजा बांधा. या त्र्यंबकजीचा देह धन्याच्या सेवेत पडल्यानंतर तो पुणे दरवाजानंच आत येऊ द्या. गावकऱ्यांचे चेहरे गोरेमोरे झाले. चुकलं आमचं, आम्ही चूक सुधारून घेतो. कुसवाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे राहणार नाही, तो पुण्याकडे तोंड करून राहील. आम्ही हमी देतो, जयाजी पाटील ओशाळून म्हणाल. मंडळी, तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नाही बोललो. तुम्हाला काय दोष द्यावा? अरे चांगली शहाणी सुरती माणसं हेच करतात. ते राहू दे, चला आता महादेवाच्या मंदिरात जाऊया. पुराणिक बुवांनी पोथीला सुरुवात केली असेल. दुपारी कुस्त्यांचा फड झाला. आसपासच्या पैलवानांना इनामं मिळाली. मग देवाचा छबिना निघाला. छबिन्यापुढे त्र्यंबकजी बरोबरचे हत्यारी स्वार चालले होते. दिवस कसा गेला ते गावकऱ्यांना समजलंच नाही. मंडळी, आता निरोप घेतो आपला. रात्री बैठकीवर त्र्यंबकजी गावकऱ्यांना म्हणाला, उद्या सकाळी कोपरगावाकडे जायचंय. अजून आल्यासरशी आईशी निवांत बोलायलाही मिळालेलं नाही. आमचा रामराम घ्या मंडळी. तात्या, आता पुन्हा केव्हा घडल गावाकडे येणं? जयाजीरावाने विचारलं. अरे मी तुमचाच आहे, तुम्ही हाक मारा, मी हजर. मंडळी उठली. लक्ष्मण पंताला मानाजीबाईनं बोलवलं होतं म्हणून तो मागे राहिला. चला पंत, आई काय म्हणते ते पाहू. त्र्यंबकजी लक्ष्मण पंताला घेऊन आत गेला. आलास त्र्यंबका, ये बस. म्हातारीनं लेकाला जवळ बसवून घेतलं. लक्ष्मण पंत जवळच उभा राहिला. उद्या कधी जाणार? औशीचं लवकर उठून जावं म्हणतो. आम्ही पुण्याला केव्हा यायचं बाबा? तुमचा इथला सारा देवदेव आटोपून पुनवे पावे तो तुम्ही इथून निघा. त्या बेतानं पुण्याहून मी माणसं आणि घोडी पाठवून देतो. अरे महिनाचं माहेर इथून जवळच आहे. बरेच दिवसात गेली नाहीये ती. पोरीची जात. मुरळे आला तर पाठवावं म्हणते 4 दिवस. तुझ्या शब्दाबाहेर नाहीये मी आई. पण अहिरगावकर पाहुणे थोडे रगेल आहेत. काहीतरी तिच्या मनात भरवतात, तेव्हा फार दिवस तिला तिकडे ठेवू नकोस म्हणजे झालं. विठ्ठला पांडुरंगा असं म्हणून म्हातारीनं हातातल्या माळेचे 10-5 मणी ओढले आणि मग ती म्हणाली, त्र्यंबका, गावाकरता काहीतरी करावं असं माझ्या मनात आहे. काय आहे तुझ्या मनात? गावाला पाण्याची अडचण फार. काल गावातल्या बाया माझ्याकडे आल्या होत्या. त्यांच्या मनात पिण्याच्या पाण्याची एक मोठी बारव गावाला बांधावी असं आहे. म्हणजे गावाच्या मागची रोजची कटकट तरी चुकेल आणि वाटेचा वाटसरू उन्हात थंड पाणी पिऊन आपली तहानही भागवी. असं म्हणतेस? असं म्हणून त्र्यंबकजीनं क्षणभर विचार केला आणि मग तो लक्ष्मण पंताला म्हणाला, पंत, गावच्या या वेगवेगळ्या कामांसाठी बाजूला काढलेल्या रकमेपैकी आता शिल्लक किती आहे? दरवाजाचं काम पुन्हा नवीन करायचं असं ठरल्यामुळे आता फारशी शिल्लक उरणार नाही. पण हवं तर पुन्हा एकदा नीट हिशोब पाहून पुण्याला आल्यावर कच्चा अंदाज देतो मी.
त्र्यंबकजीनं पुन्हा क्षणभर विचार केला आणि तो म्हणाला, गोदे इकडे ये पाहू, वर जा आणि तुझ्या थोरल्या धाकट्या बाईंच्या दागिन्याच्या पेट्या मी खाली मागितल्यात असं सांग आणि घेऊन ये. त्र्यंबका, मानाबाई माळ थांबवून म्हणाली, अरे अरे मी सहज म्हणाले, तुझी अडचण असली तर राहू दे, पुढं मागं करता येईल. गोदे नको जाऊस वर. तेवढ्यात लक्ष्मणपंत म्हणाला, तात्या मी वरवर हिशेब करून रक्कम संपली म्हणून सांगितलं, तशी काही रक्कम यातूनही उरेलच. आपण म्हणत असाल तर कामाची सुरुवात करू आणि कमी पडणाऱ्या रकमेची जुळवाजुळव करू. ठीक आहे पंत, उद्या तुम्ही इथंच राहा. पानाड्याकडून जागा नक्की करून घ्या आणि औरस चौरस मोठ्या बारवेचा घेर धरून मक्ता द्या. तुम्ही नंतर 2 दिवसांनी कोपरगावी आलात तरी चालेल. दिवा घेऊन जिन्यातून गोदी पुढे झाली. गणपती केव्हा झोपी गेला होता. त्याच्या अंगावरचं पांघरून सारखं करत त्याला उगीच थोपटत चंद्रा बसून राहिली होती. बाई, धनी वर आले. दिवा ठेवून गोदी माघारी वळली तशी चंद्रा तटकन उठली. गणपती झोपला वाटतं चंद्रा. डोक्यावरचा मंदिर काढून खुंटीवर ठेवत त्र्यंबकजी म्हणाला, निम्मी झोप झाली असेल गुलामाची. इतक्या लांबून आपल्याला भेटायला आपले वडील आले तेव्हा जागं राहावं हेही समजत नाही त्याला. चंद्रा त्र्यंबकजीची नजर टाळत म्हणाली, पण त्याच्या आईला समजतं हे काय थोडं आहे. त्र्यंबकजी पलंगावर पाय पसरून म्हणाला, काय करील बिचारी. आकाशात चंद्र उगवला की पाठोपाठ रोहिणीनं आलंच पाहिजे. आता निवाडा तुझ्याच तोंडून झाला ते बरं. चंद्र कोण आहे ते तूच पहा म्हणजे झालं चंद्र. आता ही बोलणी राहू द्या. पलंगाच्या खांबाला टेकून उभी राहत चंद्रा म्हणाली, मी चंद्रा नाही, चंद्राची कोर आहे, महादेवाच्या जटेवरची. पण मला कळलं की आपण उद्याच निघणार. खरंय हो चंद्रा, उद्या मला गेलंच पाहिजे. कोपरगावाला श्रीमंतांचा मुक्काम आहे, तिथं फार जरुरीचं काम आहे. तुमची कामं जरुरीची नसतात कधी, पण तुम्हाला आता एक मुलगा आहे, बायको आहे, एक नाही 2. त्यांनी कुणाकडे पाहायचं. पुण्यात तुमची कामं नेहमीचीच मागं लागलेली. म्हणून मी गणपतीचा नवस फेडण्याचं निमित्त करून तुम्हाला इकडे आणलं. म्हटलं 4-2 दिवस आता मजेत जातील. अगं मग आता झाले की 2 दिवस मला येऊन. होय झाले खरे 2 दिवस, पण त्यात तुम्ही आमच्या वाटणीला किती आला. तुम्ही गावात आलात हे आम्ही ऐकायचं, मग महादेवाच्या देवळात पुराणाला बसलात हेही ऐकायचं. फार झालं तर इथून या खिडकीतून चिकाच्या पडद्या अडून तुम्हाला गावात जाताना पाहायचं. एवढ्यावर का आम्ही समाधान मानायचं. फार दिवसांनी गावात आलो होतो, इथल्या मंडळींची बरीच कामं होती. त्र्यंबकजी खालच्या सुरात म्हणाला, तेच म्हणते मी, पुण्यात फार कामं म्हणून आणि इथं फार दिवसांनी आलात म्हणून. एकूण हिशोब एकच. म्हटलं फार दिवसांनी गावी जातो, दोघं मिळून रुक्मिणी पांडुरंगाची पूजा करू, नवस फेडू, रुक्मिणीच्या ओटीत पोराला घालू, तिची ओटी खणा नारळाने भरू. पण सगळं मनात राहिलं आणि तुम्ही निघाला. शेवटच्या शब्दाबरोबर चंद्राचा गळा दाटून आला. अगं तुझ्या पूजेचा आणि नवस फेडण्याचा सारा बंदोबस्त लक्ष्मणपंतांना करून ठेवलाय. मुख्य तुम्ही मालक, तुम्हीच नसल्यावर त्या बंदोबस्ताला घेऊन काय करायचंय. आम्हा बायकांची मनं तुम्हा पुरुषांना कधीच समजायची नाही. माझं मेलीचं एक राहू दे. त्या पोरीकडे, महिनेकडे जर तुमचं लक्ष आहे का. दिवस रात्र मनात कुढत बसते, नाही नाही ते विचार करत बसते. मग हळव्या झालेल्या मनाला नोकर चाकरांनी काहीही सांगितलं की खरं वाटतं. तिचा तुम्ही कधी विचार केलाय. आई तिच्याकडे लक्ष देतेय ना. चंद्रानं आपले टपोरे डोळे त्र्यंबकजीवर रोखले. ते डोळे बोलके होते. त्र्यंबकजीनं मान फिरवली. चंद्रा हलक्या आवाजात म्हणाली, सासूबाई गंगेसारख्या निर्मळ आहेत, पण आमचा जीव तुमच्यासाठी किती तुटतो हे तुम्हाला समजायचं नाही. आम्हाला वाटतं तुम्ही आमच्याजवळ बसावं, आमची प्रेमानं वास्तपुस्त करावी, बाळाला घ्यावं, त्याचं कोड कौतुक करावं. त्याच्या बाळलीलांनी तुम्ही हरखून जावं. त्याला दुखलं खुपलं की तुमच्या मनाला बोचावं. बाळ आता बोलायला लागलाय. त्याच्या तोंडून पडणारे बोबडे बोल तुम्ही आपल्या कानाने ऐकावेत, त्याला शिकवावं.
चंद्रा, तू म्हणतेस ते खरंय. त्रिंबकजी पलंगावरून खाली उतरून खिडकीजवळ उभा राहिला. खिडकीवरचा पडदा बाजूला करून बाहेरच्या अंधाराकडे पाहत तो म्हणाला, पण मी श्रीमंतांची चाकरी पत्करली आहे ना, ती मनोभावानं केलीच पाहिजे. चाकरी करणाऱ्याला कसला प्रपंच आणि कसली बायको. धनी हेच त्याचं सर्वस्व असतं. असं समरस झाल्याखेरीज श्रीमंतांच्या या दौलतीचा कारभार चालणंही फार कठीण. इतके दिवस बोलले नाही, पण आता बोलते. चंद्रा त्रिंबकजीच्या मागे येऊन उभी राहिली. तुम्ही श्रीमंतांच्या सेवेचं सांगता, पण त्यांनी तरी आपला प्रपंच सोडलाय का? सध्या स्वाऱ्या शिकाऱ्या तर बंदच आहेत. चालू आहेत त्या यात्रा. त्यावेळी तर सारा लवाजमा बरोबर असतोच. धनी बायकात रंगलेत, पण त्यांच्या चाकरानं मात्र संन्यास घ्यायचं काय ते तेवढंच बाकी ठेवलंय. क्षणभर बाहेरच्या अंधाराकडे पाहत त्रिंबकजी तसाच उभा राहिला. मग मागं वळून चंद्राच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, खरंय तू म्हणतेस ते चंद्रा. ते आकाश पाहिलंस? आणि चंद्राचा हात धरून त्यानं तिला महालाच्या बाहेर सफेलीवर आणलं. वर कृष्ण पक्षातल्या आकाशात तारे चमचम करत होते. समोर गाव अंधारात बुडून गेला होता. किर्र आवाज तेवढा ऐकू येत होता. ते आकाश पाहिलंस? पुन्हा वर पाहत त्रिंबकजी म्हणाला, उद्या अमावस्या आहे. काळोखी रात्र आहे. काळोख्या रात्रीचं हे आकाश कुठं प्रकाशाचं टिपूस देखील नाही. आज ना उद्या चंद्र उगवेल. पौर्णिमेचा चंद्र उगवेल आणि सारा आकाश झळाळून टाकील या आशेवर मी आहे. फार मोठ्या गोष्टी आहेत त्या चंद्रा. तुला त्या समजणारही नाही. पण आम्हा राजकारणी लोकांना आपलं मन मोकळं करायची कधी संधीच येत नाही. आम्ही सारखे मनात कुढत असतो. भावना दडपत असतो. जे आत नसतं ते वर दाखवत असतो. जे वर दाखवत असतो ते आत असतंच असं नाही. आज तुझ्याशी मोकळेपणाचं मनाचं दुःख सांगतो. नशिबाचा फेरा काय आहे कुणास ठाऊक. मी पौर्णिमेच्या झळाळीची वाट पाहतोय. पण कुणी सांगावं, अमावस्येची काजळी रात्रच माझ्या कपाळावर लिहिली असेल. मी त्याचा विचार करत नाही. ती चांदणी पाहिलीच कशी लुकलुकते. माझ्याजवळ तेवढाच प्रकाश आहे. तो घेऊन मी चाललोय. आज छत्रपतींच्या राज्याची अवस्था या आकाशासारखी झाली आहे. ना झळाळी ना तेज. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड एक एक दौलतीचे आधारस्तंभ. पण आज ते कोसळून पडलेत. हा त्रिंबकजी आपल्या दुबळ्या खांद्यांनी ही दौलत सांभाळू पाहतोय. मराठ्यांनी मर्दुमकी सोडली. ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडलं. धन्यांनी धनी पण सोडलं. पण आज न उद्या हे जागे होतील. आपली नेमलेली कामं करतील या विश्वासावर मी पाय रोवून उभा आहे. पण चंद्रा, कधी कधी मलाही निराशा घेरते. पाय लटपटायला लागतात. वाटतं कशाला आपण हा उद्योग करतो. ती तिकडं आकाशाला टेकलेली चांदण्यांनी झाकून टाकलेली टेकडी दिसतीये ना, तिथं मी लहानपणी गुरं वळत बसत असे. पोट खपाटीला गेलेलं असे आणि डोळ्यासमोर अंधार असे. आज इतक्या वर्षांनी देखील डोळ्यासमोरचा तो अंधार हटत नाही. वाटतं कशाला या फंदात पडलो. या माळावर एका खोपटात इतर गावकऱ्यांसारखा राहिलं असतो तर काय बिघडलं असतं. पण चंद्रा, हे विचार क्षणभरच टिकतात. मला आतून कोणीतरी ढोसतं असं वाटतं. तो आत ढोसणारा म्हणतो, अरे थांबू नकोस, पुढे चल. आणि पुढे चालत राहतो. चालतच राहतो. झळाळीची वाट पाहत असतो आणि आशेनं चालतो. पहाटे शुक्राची चांदणी केव्हा उगवली ते दोघांनाही समजलंच नाही. पाणी तापवण्यासाठी चुलीखाली लाकडं घालण्याची खिजमतगारांची हालचाल सुरू झाली तेव्हा ती दोघं आत आली.